सो गाईज आम्ही इकडे आता नाचणार आहोत, ते पण एकदम वेगळ्या गाण्यावर. आता मैत्रिणींचं पाणी पाणी गाण्यावर नाचून झालं आहे. आणि आता इथे रात्रीचे वाजलेत 1 आणि मैत्रिणींची पाणी पाणी गाण्यावर नाचत होती. हे गाईज आज आहे महालक्ष्मीचा दिवस आणि इकडे अशा बसवल्या आहेत. आणि ॲक्च्युली ना एक करंडा सारखा ठेवतो, म्हणजे हळदी कुंकाचा, आणि काही धान्य ठेवतो. आणि ते तिसऱ्या दिवशी जेव्हा म्हणजे त्यांचं विसर्जन होतं तेव्हा ते दिल्या जातं, कारण की त्याचे जे ते वाढ होते त्याच्यामध्ये असं म्हणतात. आपण बघूया तसं. मी या साडी घालली आहे, मग ते नको, मला मुळीच इच्छा नाही आहे. आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही काही फराळाच्या गोष्टी करायला घेतल्या होत्या, जसं करंजी, चिवडा, चकली आणि बरंच काही. सो गाईज आत्ता वाजले आहेत 7:30 आणि आम्ही आता आरतीला चाललोय सगळेजण. आणि करंज्या स्वतः मी करंज्या बनवतोय, मैत्रिणीची इकडे बनवती आहे. आणि तिकडे लाडूची तयारी चालली आहे. तर लाडू करणार आहे आम्ही, जे उद्या करणार आहोत आम्ही. आणि चिवडा पण उद्या करणार आहोत. सो आज फर्स्ट डे आपला गणपतीचा. नाही हे बघा, गणपती बाप्पा मोरया. अँड द नेक्स्ट डे. सो गाईज आज आहे 1 सप्टेंबर आणि मी कालचा ब्लॉग म्हणजे गणपतीचा ब्लॉग अजून टाकला नाही आहे ह्या बायकांमुळे. नाही त्यांच्यामुळे नाही, मला एडिट करायचा अजून आणि मी तो आज टाकून देईल. बट आणि हे बघा काय इकडे नाही, सगळ्याचा एकसाथ नाही, हळूहळू टाकून. सो आता मम्मी बनवती आहे लाडू. सो त्याची प्रोसिजर आपण काय बोल. प्रोसिजर सगळी झाली कालच. हां आता फक्त ती बांधती आहे लाडू, पण तरी ही पण एक प्रोसिजर आहे आणि खायची एक सगळ्यात मोठी प्रोसिजर. बोलायचं आणि हा चालूच होता. तो आता मी बनवतो आहे फायनली चिवडा. आणि त्यासाठी मी घेऊन ठेवले, हे मम्मीने सांगितलं. हे बघा हे केक आहे त्यांचा. मी आणि मैत्रिणींची एकदम पदर घेऊन चिवडा बनवणार आहे. त्याच्या मागचं काय बोललेली पणजी आजी? जुने लोक असं म्हणायचे की डोक्यावर पदर घेऊन कोणते पदार्थ केला तर तो पुरोठी पडतो, संपत नाही. आणि देवाचं कार्य करताना डोक्यात पदर घ्यावा. ओके, पदर घेतला. आणि आम्ही पहिल्यापासूनच घ्यायचो बरं का आमच्या घरात. आता जरा मॉडर्न झालंय. हे बघा हळूहळू खाली चाललंय पदर.
हे बघा सुना बघा आमच्या. आता काही दिवसांनी आणि सुना ड्रेस मध्ये दिसतील तुम्हाला. करून झालेला आहे आणि काकूने मला एक सांगितलंय की कमेंट मध्ये सांग. काकू तू दिसती हा की कमेंट करून सांगा की चिवडा कसा झाला. मी दाखवते जास्त लाल बघा. ते म्हणतील म्हणजे तुम्ही सगळे म्हणतील की आम्हाला खायला तर दिलं नाही. तुम्ही येऊ शकतात 3 तारखेला 4 तारखेला तुम्ही येऊ शकता. पण तोपर्यंत तर मी टाकणारच नाही हा व्लॉग. बघा मम्मी कशी बसली आहे. कशी मम्मी बघा कशी बसली आहे. आणि मी तिला कोणीची देत नाहीये आणि तिला देई ना योर प्लीज दाखव. लहान केला तरी चालेल काही नाही. शिवराज खुर्ची पळून खुर्ची घेऊन जा. शिवराज खुर्ची घेऊन जा. खुर्ची घेऊन जा. हे पागल आहे सचमाय पागल आहे. मम्मी उडी साडी मम्मीची थोडीशी साडी फाटली ती बघते. कुठून फाटली मम्मी. ठीक आहे चलो दिली मी चेअर जाऊ दे. ते रडेल नाही तरी ती एक तर तिच्या आधीच पाय दुखतात म्हणून. ठीक आहे आम्ही आता महालक्ष्मींना साड्या नेसवतोय. मी मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की साड्या कशा नेसवतात आणि कशा पद्धतीच्या म्हणजे कशा असतात महालक्ष्म्यांचे स्टँड ते सगळं. सो आता बघू शकता तुम्ही. हा स्टँड असतो आणि हे आता हा दुसरा स्टँड आहे म्हणजे 2 महालक्ष्म्या बसवतात आम्ही. सो तुम्हाला डेकोरेशन दाखवायचं आहे पण मी आता नाही दाखवणार आहे. थोडं आवरल्यानंतर एक अशी साडी नेसवतात. त्यावरती आम्ही डेकोरेशन केलं इकडे सगळं. ठीक आहे नंतर दाखवेन तुम्हाला मी. ही एक आधी साडी नेसवतात आणि मग दुसरी त्याच्यावर नेसवतात ना. आणि मी थोडी वेगळ्या पद्धतीने साडी नेसवणार आहे म्हणजे साडी नॉर्मल नेसवणार आहे आणि अजून काहीतरी वेगळं डिफरंट करणार आहे त्याच्यामध्ये कारण की आमची थीम तशी आहे.
मला असं वाटतं तुम्हाला कळून जाईल पण बघू. आता महालक्ष्मी आणल्या आहेत आणि सगळं हो मला महालक्ष्मी आता आणल्या आहेत. आणि ह्या वेळेचं थीम आहे आमचं हा इंडिपेंडन्स डेचं. हे काय आहे आल्या आल्या का? हा बोल. आल्या आल्या हळदी कुंकू द्यायचं, लक्ष्मीला स्वागत करायचं, गुळ द्यायचा, तिला पाणी द्यायचं आणि मग त्याची नंतर तिची पूजा करायची. इथे आल्या आहेत सगळ्या जणी असतात, त्यांना आता गुळ आणि सगळं पाणी ते देतात. आणखी मी आत्ताच वरती आलोय. सायराजने शूटिंग घेतली तर मी दाखवते. एक गोष्ट घडली अशी, ती मी हे बघा अवतार ही मला बघण्यात एवढी उत्सुकता. ती आता स्कूलमधून आली आणि मम्मी खूप जास्त तिची वाट बघत होती. म्हणा मम्मी इकडे बघून यार किती इग्नोर करते. कपडे घालायचे त्याला म्हणतात कंठी. कंठी म्हणतात. आधी लिंग मग कंठी. त्याला पण हे काय असतं, हे आपण पहिल्यांदा लग्न ठरलं की आमच्याकडे पहिले लिंग घालतात, म्हणून मग पहिले लिंग घालायचा. आणि पहिल्यांदा छोट्या मुली असायच्या ना, मग त्यांना एक काहीतरी दागिना म्हणून एक बोरमाळ वगैरे करायची, एक दाणी, मग ते घालायचं. आणि मग लग्न झालं की गंठण घालायचं. हे गंठण इकडनं थोडं सरळ किंचित सरळ आता बरोबर झालं. सगळ्यांना असं म्हटलं की काहीतरी आपण आता आणूया आपण, म्हणजे लाईक समोसा वडापाव फुल डिस्कशन उभे होते आता सगळे. आता बसले ते काय ते हां लगेच डिमांड वाढले हे आणायचं ते आणायचं. म्हणजे फक्त खाण्याचं थोडं काढलं ना, त्यांचं कसं आहे माहिती आहे का, हे स्वतः तर काही आणणार नाही, पण आपण थोडा काही उल्लेख केला ना खायचा की हा खायचं, हा चला चला इतकं म्हणजे इतके डेंजर ती करायची. म्हणून आता थोडे गेले, थोडे सेपरेट झाले सगळे इकडून. तर आतापर्यंत तर मग
चला आरतीला जाऊ. गाईज मी जसं तुम्हाला म्हटले फक्त की फक्त खायचं हे केलं आणि हे, तर मग ह्यांनी खरंच आणले. हे बघा वडापाव, आता हे मध्ये की नैवेद्य दाखवणे, ठीक आहे. आणि समोसे पण आणले त्यांनी. समोसे फक्त मी म्हणायची अवकाश की आणायचं काय लगेच. सगळ्यांना खायचं पण होतं म्हणून पण आणलं. आलाच नाही. चला खाऊया. गाईज आज आहे 4 सप्टेंबर. फायनली आज तो दिवस आलाय जेव्हा मी अण्णांना सरप्राईज देणार आहे. आणि नेमकी माझ्याकडनं ही चूक झाली की मी अण्णांना सांगून दिलं. चूक नाही म्हणू शकत, कारण की आज आमच्याकडे महालक्ष्मी आहे आणि त्याच्यामुळे थोडी गडबड होती. मग अण्णांचं असं होतं की आज नको, नंतर हे करू. पण मग त्यांना मी रिझन नव्हतं सांगितलं की का बरं मी म्हणते की आपलं कुठं जायचं. मग फायनली त्यांना मी सांगितलं कुठे जायचं आहे ते. आणि मग आता आम्ही चाललो आहे आणि तो रेकॉर्ड नाही केला मी. खूप घाण वाटते माहिती आहे का, पण ठीक आहे. आणि मी जसं प्लॅन केलं होतं की 4 व्हीलर घेऊन त्यांना घेऊन जायचं वगैरे तसं तर काय होत नाही आहे. मी वैभवी, अण्णा आणि ते काका आम्ही चाललो आहे. ठीक आहे. मला साईराज आणि शांभवी त्यांना पण घेऊन जायचं होतं, पण ठीक आहे. आता आम्ही एवढे जण तर आहोत ॲटलिस्ट आणि रेडी झाले आहेत ते. सो जाऊया आपण फायनली. त्यानंतर आम्ही गेलो अण्णांच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी अनाथ आश्रममध्ये. तिथे बड्डे सेलिब्रेट केला आणि तो व्लॉग तुम्ही नसेल बघितला तर तो व्लॉग नक्की बघा. ते ह्याच्या आधी मी तो व्लॉग टाकला आहे, तर तो नक्की बघा गाईज. आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग आम्ही परत महालक्ष्मींच्या तयारीला लागलो. सो मी माझ्या ग्रेट ग्रँडफादरचं म्हणजेच माझ्या पंजोबांचं एक व्हिडिओ क्लिप बनवलेला, कारण की ते एक फ्रीडम फायटर होते. सो मी त्यांचा एक छोटासा आणि खूप छान असा व्हिडिओ क्लिप केलेला, कारण की आमच्या थीमला ते जात होतं आणि ती आयडिया आम्हाला दिली होती नीलम आत्यानी. सो थँक्यू नीलम आत्या फॉर दॅट. आणि मग मी गाणं टाकलेलं लहरा दो आपल्या 83 ह्या मूवीमधलं. मी ते टाकू नाही शकत बिकॉज मग परत कॉपीराईट क्लेम येईल मला माझ्या व्हिडिओवर म्हणून. आणि मग खूप छान झालेला, सगळ्यांना खूप जास्त आवडला तो व्हिडिओ. आणि त्यांच्या काही आठवणी होत्या त्यांच्या त्या काळातल्या, ज्या त्यांनी कसे कष्ट केलेत हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. सो या. आपल्या महालक्ष्मी
दुसरा दिवस ह्या पद्धतीने मी कसं डेकोरेशन केलं. सॉरी खूप गडबड चालू होती. थोडी पुसली आहे, मी नाही काढली, मी नाही केलेली आहे. हे बघा, हे मी काढले गणपती बाप्पा आपले छोटेसे, ते मला खूप आवडले होते. हा व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओला कॉपीराईट देणार आहे. खूप चांगलं आहे कारण की लहरादो गाणं लावलं आहे म्हणून. तिथे आम्ही ॲक्च्युली ह्यावेळेस 75th आपल्या इंडिपेंडन्स डेसाठी माझे पंजोबा आहेत, मी ज्यांना आम्ही आप्पा म्हणायचो. हे बघा इथे, हां हे त्यांचा इथे फोटो आहे. सो ते फ्रीडम फायटर होते. सो त्या निमित्ताने आम्ही इंडिपेंडन्सची थीम ठेवून हे असं डेकोरेशन, ही थीम होती आमची यावेळेसची. हे बघा, खायला बघा, आणि इकडे खाणारे बघा, हे छोटे खाणारे. ती आत्ता हेच म्हणली मम्मीला की मी जेवणार नाही, मी फक्त हे खाणार. हे सगळं असतं. हे मी तुम्हाला आई एवढं सांगितलं नाही नीट, पण हे जे फराळाचं असतं ना सगळं, हे आम्ही उद्या खातो. म्हणजे आज फक्त त्याची देवाला नैवेद्यासारखं दाखवतो आणि मग हे सगळं खायचं असतं उद्या. तर मग ती मजा येते उद्या खायला. आणि मम्मीला मी आता हेच म्हणत होते की मी माझी आत्या म्हणजे ननू, आम्ही खूप आधी एक्सायटेड असायचो खायला सगळं. आणि आता नाही वाटत मला, म्हणजे ती एक्साइटमेंट नाही आता, कारण की तितकं आम्ही लहानपणी एवढं खाल्लं आहे ना, आता नाही वाटत काहीच खाऊ. पण ते बघून असं हां चलो अच्छा यार असं होतं. थोडंफार खाईलच, पण ते. आणि डेकोरेशन हवेच मला खूप जास्त आवडले. तो मधला सर्कल मी केलाय मी आणि शांभवीने नाही केलाय, तो मीच केलाय. आणि चांगलं वाटतंय ना यावेळेस. माहेर आम्ही तसे ऑरेंज व्हाईट ग्रीन असे हे लावलेले. ह्यावेळेस तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ह्यावेळेस सगळे म्हणजे मम्मी सगळेजण ना एवढा शेअर होतो ना, सगळ्यामध्ये आपल्याला त्यांना ना ऑरेंज ग्रीन व्हाईट दाखवायचं, असं झालं यार काय आहे म्हणलं कुछ भी. हे बघा, हे जे केलं ना ह्याच्यात पण त्यांना तसं दाखवायचं होतं. हे तर मीच केले, ते माझी आयडिया. नंतर हे भातामध्ये पण तुम्हाला दाखवतो नैवेद्य. एक मिनटं, हे बघा इथे पण ऑरेंज व्हाईट ग्रीन. देवींना पण आम्ही तशा साड्या नेसवल्या. आहे बघा, फेट आहे मस्त ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन. हे बघा हे चोर बघा अशा खाऊन पळत आहे ते. हा शिवराज जेडा हे असं केलं आहे आम्ही. चकली पण आहे मम्मी म्हणते. हे ऑरेंज आणि ग्रीनच आहे, व्हाईट कुठे, व्हाईट नाही आहे. अच्छा जोक था. शांभवी म्हणते प्लेट व्हाईट आहे, चांगलं आहे. या अशा पद्धतीने आम्ही केलं आणि मला आवाज दिला. बाय. नम पार्वती पती महादेव. नवना मोडमई नवण्याची काडी, शंकर माडी तो माडी. नवना मोडबाई नवण्याची काडी, भोळा शंकर माडी तो माडी. बांधून कमाई केली, आमची गौराई मंदिरा आली. गौराई मंदिरा जाऊ, इथे आम्ही पाणी पाणी ह्या गाण्यावर डान्स करत होतो. जे बादशाहचं गाणं आहे त्या गाण्यावर आम्ही डान्स करत होतो. ॲक्च्युली विषय काय झाला इथे मैत्रिणाजी म्हटलेली की खूप जीव असा पाणी पाणी होतो. मग मी म्हटलेले अरे पाणी पाणी म्हणजे ते गाणं का, आपण ते गाणं एक बोलू. मग आम्ही काय केलं, मी ते गाणं माझ्या स्पॉटिफायवर लावलं आणि मग वैभवी मैत्रिणीला शिकवत होती ती स्टेप. आणि मैत्रिणीची खूप परफेक्टली ती स्टेप करत होती. खूप मजा आली. मग सगळेच आम्ही मस्त गाणे लावले
मी परत ते गाणे नाही टाकू शकत, कारण की परत कॉपीराईट क्लेम येईल नेहमीसारखं ह्या यूट्यूबवर. म्हणून पण मजा आली. ते गाणे आम्ही ते एक लावलं, पण त्याच्यानंतर बाकी दुसऱ्या गाण्यांवर पण नाचत बसलो. खूप मजा आली, मस्त. सो गाईज आम्ही इकडे आता नाचणार आहोत, ते पण एकदम वेगळ्या गाण्यावर. आता मैत्रिणींचं पाणी पाणी गाण्यावर नाचून झालं आली. आणि आता इथे रात्रीचे वाजलेत 1 आणि वैद्यराजी पाणी पाणी गाण्यावर नाचत होती. वैद्यराजी आणि वैभवी मी दाखवत होते. आणि आता बघा हे एकदम गावभर रेडी. आणि आता गाणे लावते, बट कॉपीराईट येईल म्हणून त्याने नाचण्यापर्यंत डान्स टाकले. बाय, गुड नाईट. सुरू झालं. हे काढलं पाहिजे. चलो.
बाय, गुड नाईट. बाय. सुरू झालं. ये कर लो पहले. ये भी ठीक है. चलो.